जंतर मंतर येथील आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी काँग्रेसनं केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षानं थेट काँग्रेस कार्यालयासमोर जाऊन राडा घातला आणि यावेळी भाजप आणि काँग्रेस आमने सामने आल्यानं तीव्र संघर्ष पेटलाय. पाहूया. राहुल गांधी दिल्लीतील आंदोलनानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये संघर्ष. छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आपसात भिडले. तणावग्रस्त परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त. जंतर मंतर येथे आंदोलनात झालेल्या गोंधळानंतर काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थान परिसरात आंदोलन केले. या आंदोलनामध्ये स्वतः राहुल गांधी आणि काँग्रेसचे दिग्गज नेते सहभागी झाले होते. मात्र आपल्या पक्षातील सर्वात मोठ्या नेत्याच्या म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी केलेल्या आंदोलनाचा वचपा काढण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या भाजपनं काँग्रेसच्या कार्यालयावर जाऊन आंदोलन केले. यावेळी भाजप आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते समोर आल्यानंतर दोन्ही पक्षातील संघर्ष पेटला. देशाचे पंतप्रधान हे अतिशय इम्पॉर्टंट व्यक्तिमत्व असते आणि त्यांच्या घरासमोर त्यांनी काल घोषणाबाजी केली, निदर्शनं केली. आज कधीही पंतप्रधानांच्या घरासमोर असे कधीही निदर्शनं झाली नाहीत. ही पहिल्यांदा ही निदर्शनं झाली आहेत. ही अतिशय निंदनीय गोष्ट. काँग्रेसचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत. कारण काल माननीय प्रधानमंत्री यांच्या घरासमोर काँग्रेसच्या आणि विरोधी पक्ष लोकांनी जो घोषणाबाजी केली, जो हल्ला मचवला, त्याचा निषेध करून आम्ही इथे निषेध करतोय. कारण एकच गोष्ट आहे की इथं देशामध्ये अराजकता मागवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या वतीने केलेला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. आमने सामने आमच्या समोर कोण आहे आम्हाला माहित नाही तिकडे त्यांच्या, पण काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये आम्ही घोषणा देतोय, त्यांचा निषेध करतो. भाजपच्या आंदोलनाला विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेसच्या कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी आधीच ठाण मांडून बसले होते. तणावाची परिस्थिती पाहता काँग्रेस कार्यालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या परिसरात भाजप नेते दाखल झाल्यानंतर भाजपकडून राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. या परस्पर विरोधी घोषणाबाजीनं बराच वेळ काँग्रेस आणि भाजपमध्ये संघर्ष पेटला. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आमने सामने आल्यानं प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपला लाज वाटत नाही, ते स्टुडंटवर लाठी चार्ज करत आहे आणि आमचं दावर येत आहे. राहुल गांधी संघर्ष करत आहे, आंदोलनकारी आम्ही आंदोलन करत आहे. ते येऊन द्या त्यांना काय आमचं दावा इथे आहे, ते तिकडनं दूर करून राहिले. आमचे गांधी भवन इथे आहे, त्यांना कसं त्यांना द्यायला आम्ही आहे. काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते आहे, लोकशाही मार्गाने त्याला काय जबाब द्यायचा त्या द्यायला आम्ही. ही हिटलरशाही आहे, ही हुकुमशाही आहे. देशामध्ये अघोषित हुकुमशाही चालू झालेली आहे आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस पक्ष हा सक्षम आहे. जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनापासून सुरू झालेला हा संघर्ष आता भाजप काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शहरांपर्यंत पाहायला मिळतोय. विद्यार्थी आंदोलनानंतर आता राजकीय आंदोलन पेटले, त्याचेच पडसाद छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाले. काँग्रेसचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते देखील समोर आले, भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते देखील समोर आले, एकमेकांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली. त्याच्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलंय. या संपूर्ण आंदोलनाचं कारण म्हणजे जंतर मंतर या ठिकाणी सुरू झालेलं आंदोलन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनानंतर आक्रमक स्वरूप या दोन्ही पक्षाचं पाहायला मिळालं. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.